नमस्कार. जर सशस्त्र सीमा बलामध्ये भरती व्हायचं स्वप्न असेल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. एक मोठी भरती जाहीर झाली आहे आणि त्याबद्दलची सगळी माहिती आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि हो, ही जी सगळी माहिती आहे ना, ती कुठे ऐक्यू नाहीये. हे बघा, स्क्रीनवर जी दिसतीये ती थेट गृह मंत्रालयाची अधिकृत सूचना आहे. म्हणजे एक गोष्ट पक्की की सगळं काही 100% खरं आणि विश्वासार्ह आहे. अच्छा, तर सगळ्यात आधी जागा किती आहेत? तर एकूण 827 जागांसाठी ही भरती होणार आहे. 827 जागा. खरं तर हा आकडाच खूप मोठा आहे. खास करून अशा लोकांसाठी ज्यांना देशाची सेवा करायची आहे आणि एक पक्की सरकारी नोकरी हवी आहे. त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. ओके. तर सशस्त्र सीमा बलाने म्हणजे SSBने ग्रुप सी मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी ही भरती काढली आहे. आता या संधीचा फायदा कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा, हेच आपण आता एक एक करून पाहणार आहोत. बरं, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ह्या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं, म्हणजे पात्रता काय आहे. चला, आपण प्रत्येक पदासाठी काय काय निकष आहेत ते आता सविस्तरपणे बघूया. इथे बघा, वेगवेगळ्या पदांसाठी जागा आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 553 जागा आहेत ड्रायव्हरसाठी. पण इतकंच नाही, तर माळी, चांभार, शिंपी, धोबी, न्हावी अशा कौशल्यावर आधारित पदांसाठी सुद्धा खूप चांगली संधी आहे. म्हणजे आपल्या कौशल्यानुसार पद निवडता येऊ शकतं. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक पदासाठी पात्रता वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, ड्रायव्हर पदासाठी वयोमर्यादा 27 वर्षांपर्यंत आहे आणि अवजड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे हेवी व्हेकल लायसन्स लागतो. पण दुसरीकडे सुतार पदासाठी वयोमर्यादा 25 वर्ष आहे आणि कामाचा अनुभव किंवा ITI आवश्यक आहे. म्हणूनच अर्ज करण्याआधी आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्याची जाहिरात एकदम काळजीपूर्वक वाचा. चला, काही खास पदांसाठी काय पात्रता लागते ते पटकन पाहूया. वेटरिनरी म्हणजे पशुवैद्यकीय पदासाठी विज्ञान शाखेतून 10वी आणि प्राण्यांवर उपचारांचा 1 वर्षाचा कोर्स लागतो. माळी, चांभार अशा पदांसाठी 10वी सोबत 2 वर्षांचा अनुभव किंवा ITI आणि 1 वर्षाचा अनुभव चालेल. आणि नर्सिंग ऑर्डरलीसाठी विज्ञान शाखेतून 10वी आणि फर्स्ट एड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पात्रता समजली. पण निवड कशी होणार? तर त्यासाठी एक 4 टप्प्यांची प्रक्रिया आहे. याला आपण यशाचा मार्ग म्हणू शकतो. आणि हो, प्रत्येक टप्पा पार करणं गरजेचं आहे. चला तर मग हे 4 टप्पे नेमके कोणते आहेत ते बघूया. तर हा आहे तो मार्ग. सगळ्यात पहिली पायरी म्हणजे शारीरिक चाचणी, जिथे आपला फिटनेस तपासला जाईल. ती पास झालात की मग येते दुसरी पायरी, लेखी परीक्षा. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात आपली सगळी कागदपत्र तपासली जातील आणि गरजेनुसार कौशल्य चाचणी होईल. आणि सगळ्यात शेवटी असेल वैद्यकीय तपासणी. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक टप्पा पार केल्याशिवाय पुढच्या टप्प्यात जाता येणार नाही. तर निवड प्रक्रियेची सुरुवात होते ती शारीरिक क्षमतेच्या चाचणीने. इथे पुरुष उमेदवारांना 24 मिनिटांत 4.8 किलोमीटर धावायचं आहे आणि महिला उमेदवारांना 18 मिनिटांत 2.4 किलोमीटर. त्यामुळे तयारीला लागा, कारण हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची कसोटी आहे. शारीरिक चाचणी पार केली की मग नंबर लागतो लेखी परीक्षेचा. ही 100 मार्कांची कम्प्युटरवर होणारी परीक्षा असेल आणि त्यासाठी 2 तास वेळ मिळेल. विषय असतील सामान्य ज्ञान, गणित, तर्कक्षमता आणि इंग्रजी किंवा हिंदी. हो, आणि पुढच्या टप्प्यात जायचं असेल तर कमीत कमी पात्रता गुण मिळवणं बंधनकारक आहे. चला, आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया, म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. तू भरताना काय काळजी घ्यायची याबद्दल आता बोलूया. 1 मिनिट थांबा. ही एक खूप छोटी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकदा अर्जदारांकडून एक सामान्य चूक होते आणि त्यामुळे त्यांचा अर्ज सरळ सरळ नाकारला जातो. आणि ही चूक खरं तर सहज टाळता येण्यासारखी आहे. जरा स्क्रीनकडे बघा. डाव्या बाजूला आहेत योग्य सह्या आणि उजव्या बाजूला आहेत त्यात चुका, ज्यामुळे अर्ज बाद होऊ शकतो. लक्षात ठेवा, सही फक्त काळ्या किंवा गडद निळ्या शाईच्या पेनानेच करायची आहे. ती दिलेल्या बॉक्सच्या आतच असली पाहिजे आणि कॅपिटल अक्षरात सही करायची नाही. ही छोटीशी गोष्ट आपला अर्ज वाचू शकते. फोटो आणि सही अपलोड करतानाही काही नियम आहेत. फोटो पांढऱ्या बॅकग्राऊंडवरचा हवा. दोन्ही फाईल्स JPG फॉर्मॅटमध्ये आणि 12 KB पेक्षा कमी साईजच्या असाव्यात. अस्पष्ट किंवा चुकीचे फोटो सही अपलोड झाले तर अर्ज थेट रद्द होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट सिरियसली घ्या.
ओके, तर अर्ज सबमिट करण्याआधी शेवटच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर एकदा नजर टाकूया. म्हणजे फी किती, शेवटची तारीख कधी आणि कोणती कागदपत्र लागतील हे सगळं स्पष्ट होईल. तर अर्जासाठी 100 रुपये फी आहे आणि ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळणार नाही. पण थांबा, ही फी सगळ्यांना नाहीये. आणि चांगली बातमी ही आहे की जर उमेदवार SC, ST, माजी सैनिक किंवा महिला प्रवर्गातील असेल तर त्यांनाही 100 रुपयांची फी भरण्याची अजिबात गरज नाही. त्यांच्यासाठी अर्ज करणं पूर्णपणे मोफत आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटची तारीख. बघा, जाहिरात 21 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झाली आहे. तिथून पुढे फक्त 30 दिवसांचा वेळ अर्ज करण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका, लवकरात लवकर अर्ज करून टाका. आणि जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्वाचा सल्ला, जो स्वतः SSBने त्यांच्या जाहिरातीत दिला आहे. या भरती प्रक्रियेबद्दलच्या पुढच्या सगळ्या अपडेट्ससाठी म्हणजे सूचनांसाठी नियमितपणे SSBच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत राहा. तर ही होती SSB कॉन्स्टेबल भरतीबद्दलची सगळी आवश्यक माहिती. आता सगळं काही स्पष्ट झालं असेल. मग देशाची सेवा करण्याची ही सुवर्ण संधी घेण्यासाठी आपण तयार आहात का? खूप खूप शुभेच्छा.